तुम्हाला सकाळी थकल्यासारखं आणि रात्री फ्रेश वाटतं का? याचाच अर्थ तुमचं बायोलॉजिकल क्लॉक बिघडलेला आहे, म्हणजेच तुमच्या इंटरनल सिस्टममध्ये काहीतरी बिघाड झालेला आहे. नमस्कार, माझं नाव आहे ऋतुजा आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बायोलॉजिकल क्लॉक म्हणजे नक्की काय, आयडियल खायच्या आणि झोपायच्या वेळा ह्या नक्की काय असल्या पाहिजेत, त्याबरोबरच आपलं शरीर हे बायोलॉजिकल क्लॉकद्वारे कसं मेंटेन होतं, हे या सर्व प्रश्नांची उत्तरं मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आता आपण बघूयात काय असतं बायोलॉजिकल क्लॉक. यालाच सायंटिफिक टर्म मध्ये म्हटलं जातं सर्कॅडियन रिदम. आता बायोलॉजिकल क्लॉक हे सकाळच्या आणि रात्रीच्या वेळा म्हणजेच डार्क आणि लाईट वरती डिपेंड करतं. तसंच आपल्या शरीराचं पूर्ण इंटरनल सिस्टमचं टायमिंग, त्याबरोबरच फिजिओलॉजिकल प्रोसेस म्हणजेच तुम्ही किती वाजता उठतात, किती वाजता झोपतात, तुमच्या खाण्याच्या वेळा काय आहेत, हार्मोन रेग्युलेशन, त्याबरोबरच एजिंग, हे सगळं बायोलॉजिकल क्लॉकद्वारे मेंटेन केलं जातं. आता बायोलॉजिकल क्लॉकचा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये कसा आणि काय संबंध आहे हे आता आपण समजून घेऊयात. त्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे वेळेवर जेवणे. आता जर का तुमच्या वेळा पूर्णपणे चुकीच्या असतील, अयोग्य वेळा असतील, तुम्ही कोणत्याही वेळेला कोणत्याही टायमिंगला जेवत असाल तर त्यामुळे तुमचं बायोलॉजिकल क्लॉक हे बिघडतं. त्या शरीराला कोणत्या फिक्स वेळेला जेवण भेटलं पाहिजे अकॉर्डिंग टू आयुर्वेदा, किंवा असं म्हणू शकतो अकॉर्डिंग टू रिसर्च, असं सांगितलं गेलंय की आयडियल जेवणाची वेळ ही दुपारच्या 11 ते 1, फार फार तर 2 असेल तरी चालेल, पण 11 ते 1 किंवा 2 मध्येच तुमचं दुपारचं जेवण झालं पाहिजे. जर तुम्ही 2च्या किंवा 2:30च्या पुढे किंवा 3-4 वाजता जेवत असाल तर नक्कीच ते तुमच्या बायोलॉजिकल क्लॉकसाठी म्हणजे शरीरासाठी हानिकारक आहे. तुम्हाला एखाद्या दिवशी जर 3-4 वाजले तर त्या दिवशी जेवण करू नका, फक्त लिक्विड प्या. उदाहरणार्थ ताक असेल किंवा नारळ पाणी असेल, यासारखे पदार्थ प्या. पण 3-4 वाजले असतील तर शक्यतो एखाद्या दिवशी जरी असेल तरी त्यावेळेला न जेवता फक्त लिक्विड प्या आणि रात्री लवकर जेवण करा. पण जर तुम्ही रोज 3-4 वाजता जेवत असाल किंवा त्याच्या पुढे दुपारचं जेवण घेत असाल तर अर्थातच तुमच्या रात्रीच्या जेवणाला अजून उशीर होतो, झोपायला उशीर होतो. या सगळ्यामुळे तुमचं अख्खं 24 तासांचं बायोलॉजिकल क्लॉक हे पूर्णपणे बिघडतं. आता रात्रीच्या जेवणाची ॲक्च्युअल आयडियल वेळ ही आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे खरं बघायला गेलं तर सूर्यास्ताच्या आधी जेवणं हे आयडियल समजलं जातं. पण आजकाल काम असेल किंवा अनेक व्यापामुळे आपल्याला सूर्यास्ताच्या आधी जेवता येत नाही. पण रात्रीच्या वेळेचा ॲक्च्युअल आयडियल टाईम जर बघायला गेलं तर तुम्ही 6 ते 8:30 मध्ये जेवण केलं तर अतिउत्तम असतं. शक्यतो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, 10च्या पुढे जर का घड्याळाचा काटा गेला तर कृपया त्यानंतर जेवू नका. कारण की आपली जी डायजेशन प्रोसेस असते रात्रीची ही 11 ते 3 या वेळेमध्ये चालू होते ती 11ला आणि 3ला आपली डायजेशन प्रोसेस ही पूर्णपणे संपते. आजकालच्या तरुणाईला नाईट आउट असू दे किंवा मध्यरात्री, रात्री, अपरात्री उठून मॅगी खाणं असू दे किंवा आईस्क्रीम खाणं असू दे किंवा काहींना तर प्रॉपर जेवण करायची सवय असते. भूक लागली, वेळ बघत नाही, काही बघत नाही, सगळेजण नुसतं खात सुटतात, मग ते काहीही असू दे. पण अशा वेळेला तुम्हाला तेवढ्यापुरतं ते चांगलं वाटू शकतं. जसं जसं तुमचं वय वाढत जातं तशी तशी तुमची इम्युनिटी पॉवर कमी होते आणि नंतर तुमचं वय 50-60च्या पुढे गेल्यावरती याचा त्रास तुम्हाला नक्कीच होऊ शकतो. त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जसं आपल्या शरीराचं स्वतःचं घड्याळ आहे तसंच आपल्या पोटाचं देखील स्वतःचं एक घड्याळ आहे. त्यामुळे शक्यतो दुपारचे 3-4 किंवा त्याच्या पुढे जेवू नका आणि रात्रीचे 10च्या पुढे काटा गेल्यावरती बिलकुल जेवू नका. थोडे दिवस तुम्हाला त्रास होईल, पण जसं जसं सवय लागेल वेळेत जेवायची ते तुमच्या शरीरासाठी चांगलं असेल. नाहीतर जसं जसं तुमचं वय वाढत जाईल तसं तुम्हाला पोटाचे विकार असतील, ॲसिडिटी असू दे किंवा ब्लोटिंग असू दे
किंवा ओबेसिटी असू दे, अर्थातच कॅन्सर किंवा हृदयविकाराचे आजार असू दे, हे आपल्याला छोटं वाटतं, पण बायोलॉजिकल क्लॉक बिघडलं तर तुमच्या शरीराचं अख्खं रुटीन बिघडतं आणि यामुळे अनेक आजार होऊ शकतात. आणि जरी तुम्ही वेळेत जेवला नाहीत आणि उशिरा जेवलात, अवेळी जेवलात आणि त्यामध्ये जरी तुम्ही हाय-फाय, एक्सपेन्सिव्ह, महागडा डाएट किंवा महागडी फळं किंवा एक्झॉटिक भाज्या अवेळी खाल्ल्या, तरी त्या तुमच्या शरीरासाठी फक्त काहीच टक्के लाभदायक ठरू शकतात, पण नक्कीच त्या तुमच्या शरीराला हार्म देतील, कारण तुम्ही अवेळी खाता आहात. आता बायोलॉजिकल क्लॉकमध्ये दुसरा मुद्दा येतो, तो म्हणजे वेळेवर झोपणे. आता आपण कितीही काही झालं तरी शक्यतो 10 ते 11 या वेळेमध्ये झोपणं खूप गरजेचं आहे. जसं मी सुरुवातीला म्हटलं, शरीराचं बायोलॉजिकल क्लॉक मुख्यतः 2 गोष्टींवर काम करतं. सकाळ असेल तर ते लाईटमध्ये म्हणजेच त्या प्रकारचे हार्मोन रिलीज करतं आणि अंधार झाला की शरीराला समजतं डार्क आहे, त्या प्रकारे तसे हार्मोन्स रिलीज करतं. आता रात्री शरीराला समजलं की डार्क झालेलं आहे म्हणजे रात्र झालेली आहे, तर शरीर त्यानुसार मेलाटोनिन नावाचं हार्मोन सिक्रेट करायला लागतं आणि हे हार्मोन आपल्याला झोपेसाठी उपयुक्त आहे. एकतर दिवसभर काम करून आपलं शरीर ऑलरेडी खूप थकलेलं असतं, त्यात आपण झोपायला उशीर केला किंवा मोबाईल खेळत बसलो तर आपली झोप पूर्ण होत नाही, झोपायला उशीर होतो. त्यामुळे अर्थातच दुसऱ्या दिवशी उठल्यावरती हेच कारण असतं, आपल्याला सकाळी उठल्यावरती थकल्यासारखं वाटतं, अर्थातच काम बिघडतं, दुपारी झोप येते, फ्रेश वाटत नाही. याचा परिणाम पूर्णपणे दुसऱ्या दिवसावरती होतो आणि हळूहळू आपल्या शरीरावरती देखील व्हायला लागतो. आता यामध्ये तिसरा मुद्दा आहे, तो म्हणजे रोज सकाळी एकाच वेळी उठणे आणि लवकर उठणे. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या दिवशी उशिरा झोपलात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या नेहमीच्या वेळेला उठतात त्याच वेळेला जर उठलात, तर तुमचं बायोलॉजिकल क्लॉक हे ऑटोमॅटिक रिसेट होतं. एखाद्या दिवशी उशिरापर्यंत झोपलात तरी काही प्रॉब्लेम नाही, पण शक्यतो ट्राय करा रोज एकाच वेळेला एकाच टायमिंगला उठायचा प्रयत्न करा. यामध्ये चौथा मुद्दा आहे, तो म्हणजे सकाळी उठल्या उठल्या सूर्यप्रकाश घ्या. आजकालची सगळ्यात वाईट सवय आहे ती म्हणजे सकाळी उठल्या उठल्या फोन स्क्रोल करणे किंवा फोन बघणे. हे अत्यंत आपल्या शरीरासाठी चुकीचं आहे. बाय रिसर्च असं सांगितलं जातं की ॲटलिस्ट सकाळी उठल्यावरती 10 ते 15 मिनिटं तुम्ही सूर्यप्रकाश अंगावरती घेतला पाहिजे आणि उघड्या डोळ्यांनी बघितला पाहिजे. यामुळे होतं काय, कॉर्टिसॉल आणि सेरोटोनिन नावाचे हार्मोन हे जे सकाळी रिलीज होतात ते रिलीज होतात. पण याच्या बरोबर उलट तुम्ही केलात, सकाळी उठल्या उठल्या जर का तुम्ही फोन स्क्रोल केलात तर आपल्या ब्रेनचं आणि बॉडीचं फंक्शनिंग जे आहे ते स्लो डाऊन होतं आणि आपल्या बॉडीची जी काही ऊर्जा असते ती कमी होते. त्यामुळे आपल्याला अख्खा दिवस, पूर्ण दिवस थकल्यासारखं वाटतं. म्हणून शक्यतो सकाळी उठल्या उठल्या सूर्यप्रकाश घेण्याचा प्रयत्न करा. यामध्ये 5वा मुद्दा आहे, तो म्हणजे झोपायच्या अगोदर फोन बघणं टाळा. मोबाईल असू देत किंवा टॅबलेट असू देत, हे ब्लू लाईट रिलीज करतात. यामुळे होतं काय, बायोलॉजिकल क्लॉक हे जे काही बघतं आपल्या डोळ्यांद्वारे, ते ब्रेनमध्ये ज्या काही पेरिफेरल नर्व्स असतात तो मेसेज त्या नर्व्सपर्यंत दिला जातो. जर आपण रात्री 2-3 वाजेपर्यंत मोबाईल बघत असू किंवा खेळत असू, तर आपल्या डोळ्यांद्वारे ब्रेनच्या नर्व्सला असा मेसेज दिला जातो की अजूनही लाईट आहे. त्यामुळे होतं काय की आपलं शरीर, आपला ब्रेन पूर्णपणे कन्फ्यूज होतो आणि मेलाटोनिनचं रिलीज कमी करतो किंवा कधी कधी मेलाटोनिन हे उशिरा रिलीज करतो. याचा परिणाम अर्थातच आपल्या झोपण्यावरती होतो, आपल्या डोळ्यांवरती ताण येतो, आपल्या पूर्णपणे शरीरावरती याचा परिणाम हळूहळू व्हायला लागतो. त्याबरोबरच झोपेची क्वालिटी कमी व्हायला लागते आणि बाय रिसर्च असं म्हटलं जातं 63% चान्सेस असतात की तुम्हाला इन्सोमेनिया होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो वेळेवर झोपा आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शक्यतो झोपायच्या अर्धा किंवा 1 किंवा 2 तास आधी शक्यतो फोन, मोबाईल, टॅबलेट बघणं पूर्णपणे टाळा.
हे 5 सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे आहेत की ज्यामुळे तुमचं बायोलॉजिकल क्लॉक मेंटेन राहू शकतं जर तुम्ही प्रॉपर फॉलो केलं तर. नाही फॉलो केलं तर हेच बायोलॉजिकल क्लॉक बिघडू देखील शकतं. त्यामुळे शक्यतो प्रत्येक गोष्ट रोज सेम वेळेला करा. सेम वेळ म्हणजे शरीराच्या नुसार योग्य वेळेला रोज प्रॉपर टायमिंगला गोष्टी सेट करा आणि तुमच्या कामानुसार शरीराला सेट करू नका. तुम्ही स्वतः शरीराच्या वेळेनुसार तुमची कामं सेट करा, तुमचं डेली रुटीन सेट करा. कारण शरीराच्या वेळा ह्या अगदी परफेक्ट आणि बरोबर आहेत, कारण त्या अर्थातच निसर्गाने घातलेल्या आहेत. त्यामुळे शक्यतो या निसर्गाने सेट केलेल्या घड्याळामध्ये बाधा येऊ नये किंवा आणू नये, त्यासाठी प्रत्येक गोष्ट ही योग्य वेळेवर करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ॲटोमॅटिकली तुमचं बायोलॉजिकल क्लॉक हे मेंटेन राहील. थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अँड गॉड ब्लेस यू विथ गुड हेल्थ, वेल्थ अँड प्रॉस्पॅरिटी.